Bye.
खादी भार पोटी भूक खादी भार पोटी भूक काय खेळावया दिसूक पोहोचली वन वन पायी किती धारा तुका म्हणे धावे मग अवघे बरवे पोहू झाली वन वन पायी किती धारा चला वळू गाई पैसे देऊ ती ठाई पोहोचली वन वन पायी झाला सीना आयोग पिटे तले भीमरंजन वरदंडी काय समारत तिष्ठम समारत करणम परब्रह्मलिंगम भज पांडुरंग
मंदार पुष्प बहु पुष्प पूजिताय तस्मै नकराय नमः शिवाय तस्मै नकराय नमः शिवाय मनोमद ब्रह्मांडे गप्पे वार्ताय मनमानमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ओम नमो अद्या वीरप्रतिपाद्या यदि स्वसवेद आत्मरूपा दिवातुति गणेशो सकलार्धमति प्रकाशो मने नूतियासु अवदारि होय सकाळी बुद्धीचे अधिकरण तेच वंदी चरण श्री गुरुजी नमस्कार आता समर्थाने मंदाकिनी समर्थाने मंदाकिनी चला उगाई देव बसुके ठाई बहु गिरिवन पायी भेटी झाला सिंह प्रसंगी सेवकाचा नवलेला अभंग महाराष्ट्र भूषण संत सम्राट निवासी जगद्गुरु तुकोबराया याचा 4 चरणाचा भगवान गोपाळ कृष्णाने केलेल्या क्रीडेचं वर्णन गोपाळांना लागलेली संगतीचं वर्णन जगद्गुरु तुकोबराय अभंगाद्वारे मानतात. सेवकाचा निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे. तुकोबराया या अभंग
दृष्टीने जर पाहिलं तर गोपालांची आणि देवाची संगती आहे. अध्यात्माच्या दृष्टीने जर पाहिलं तर त्याचा बोध गोपालांना तो केलेला कसा आहे ऐका. चला वळू गाई जेऊ बैसू एक एक ठाई. भगवान पांडुरंग परमात्मा गोपाल कृष्णानं त्या गोपालांना सांगितलं बाबा तुका म्हणे धावे. हे जग आता धावपळीच आहे. 21 शतक ऋतुल हा धावपळीच आहे. प्रत्येक जीव हा धावपळ करतो. कशा करता? धना करता असेल, मुलांकरता, हे बायको करता असेल, पोरांकरता, हे समाजाकरता. पण सारखा धावत राहतो. सारखा धावत असल्या कारणाने तो गोपाला सांगतात, गोपालांना सांगत असतात तशी तुमची अवस्था झाली आहे. तुम्ही सारखे पळत राहता. कशा करता? देवाची नृत्य घडावी म्हणून तुम्ही पळत असता. तद्वत हा इहलोकातला जो जीव आहे, तुम्हा मला मिळालेला तो नरदेव आहे, हा नरदेव सारखा धावत राहतो धावत राहतो धावत राहतो. आता याला कंट्रोल करण्याकरता काय? त्याच्यासाठी आपल्याला इहलोकामध्ये लागलेले जे काही विकार आहे, षड विकार, त्याला गायीची उपमा दिलेली आहे. गायी जशी जंगलामध्ये गेल्या का त्याला भान राहत नाही, तसं तुमचं आमचं झालं. प्रपंच असला की आपल्याला कुठलं भान राहत नाही. आपला व्यवसाय असो, आपली शेती असो, आपल्याला भान आहे का? राहत नाही. जशी गाय एकदा माल रानावर गेली की तिला भान नाही कुठं कुठल्या गडीमध्ये जावं किंवा कुठल्या गाण्याला जावं, अजिबात तिला भान राहत नाही. तर तो तुमचा आमचा सुद्धा तेच झालेला आहे. तुम्ही आम्ही सुद्धा इतकं भरपडतो इतकं भरपडतो इतकं धावतो इतकं पळतो की आपल्याला स्थिरता अजिबात नाही. तर स्थिरता प्राप्त का होत नाही? तर काम, क्रोध, लोभ, मद, मच्छर हे षड विकार आहेत. हे आपल्याला काय करतात? गायीप्रमाणे पळवतात. गायीप्रमाणे आपल्याला पळवत असतात. गोपालांना तोच उपदेश भगवान गोपाल कृष्णाने खऱ्या अर्थाने केला होता की गोपाल तुम्ही जेवढे पळता ना बाबा, तुम्ही चला वळू काही आता एक करा. तुम्ही पळता धावपळ करता, पण एक करा तुम्ही आता हे सगळं वळवण्याकरता तुम्हाला एका ठिकाणी बसायचं आहे. कुठं? काहीच बैसोनी करता एक चित्त आवडी आनंद. तुम्हाला आता एक चित्त लावावं लागणार आहे आणि सगळं तुमची एकाग्रता म्हणतो की सगळे तुमची जी षड विकार आहे यांना सारून तुम्ही एकाग्रता निर्माण झाला. चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई. आणि त्यावेळेस मात्र ज्यावेळेस तुला चिंतनाला बसला, नामस्मरणाला बसला. आता काल्याचे 3 शास्त्रामध्ये 3 प्रकार सांगितलेले आहे. कुठलं कुठलं आहे पाहिला? तो भगवान गोपाळ कृष्णाने सर्ववेळा संग केला तो भगवान गोपाळ कृष्णाचा काला. संत वारकऱ्यांनी केला तो वारवंटामध्ये केला तो संत काला. बरोबर? हरिनामाचा किती काला. आणि तिसरा काला सांगितलेला आहे जीव आणि शिवाचा ऐक्यव्यक्त झाला त्याला हा तिसरा काला सांगितलेला आहे. त्याच्यामधील हे प्रमाण आहे की तुमची जे भरकटणार आहे, तुम्ही पळापळीच्या जीवनामध्ये वावरत आहात. या त्या संदर्भामध्ये भगवान गोपाळ कृष्णाचे गोपाळांना केलेलं होतं. तुम्ही कंट्रोलमध्ये येण्याकरता, एकाग्रता येण्याकरता, तुम्हाला तुमचं मन ताब्यात किंवा सगळ्या गोष्टीतून शांतता मिळवण्याकरता तुम्हाला एकच आहे कलियुगी उदार हरीच्या नामे. ते फक्त ईश्वराचं नामचिंतन आहे, भगवंताचं नाम आहे. ते नाम घेतलं की आपल्यामध्ये एकाग्रता. पहा बरेचदा आपले शास्त्रकार सांगतात तर तुमची एकाग्रता निर्माण करायची असेल तर तुम्ही एकांतामध्ये ओमचा उच्चार करा. हो, तुमची एकाग्रता म्हणजे देवाच्या नामामध्ये ताकद आहे. महाराज गोपाळ कृष्ण त्या समोर सांगतात. म्हणून तुम्ही जे भरकटलेले आहेत ना, मग ह्या वळवण्याकरता तुम्हाला एका चिंतनाची नामचिंतनाची गरज आहे. गोपाळांना पहिला उपदेश केला. चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई. दुसऱ्या पदामध्ये जात असताना बहु केली वनवन हे करत असताना जेव्हा तुला तुझ्या भेटी करता आम्ही त्रेतायुगापासून खूप धावपळ करत आलो, तर तो तुम्ही आम्ही हा सप्ताह पूर्णत्वाला नेण्याकरता गेली अनेक दिवसापासून अनेक महिन्यापासून आपली धावपळ चालू होती, ती पूर्णत्वाला नेलेली आहे. बहु झाली वन पायी पिठी आणि हे कार्य हे कर्म करत असताना भरपूर त्रास झाला. प्रपंचात तशी मी धावपळ केली, मला खूप त्रास झाला. परमार्थामध्ये सुद्धा धावपळ केली, मला त्रास झालेला देवा. पण याच्या पलीकडे तिसऱ्या पदामध्ये जात असताना देवा आता बाद झालेले तुझंच कार्य करत असताना मला आता थकवा झालेला आलेला आहे. काय सांगितले? खांदी भार पोटी भूक. आता खांदी भार कुठला होता? गोपाळांच्या कृतीशील जर पाहिलं तर त्याच्यावरती काय जेवणाचा गाठोडा असेल, भाकरी असतील, ती गोंगडी असेल, काठी असेल, हा याचा भार होता. तुमचा आमचा भार कुठला आहे? तर प्रपंचाचा भार आहे, संसाराचा भार आहे. देवा फार थकलो, आता प्रपंच करून आता झालो, मी आता नोकरी करून दमलो, माझे कर्म करून मी दमलो. देवा फार
खांदी भार पोटी भूक काय खेळावायचे तेव्हा आता प्रपंच करून करून दमलो रे आपण माझं पोरावं होता तू ताकद तोपर्यंत केला आता का मला काय ताकद माझ्या काही काय खांदी भार पोटी भूक काय खेळावायचे सुख आता मला ते कर्म करता येणार नाही ते कार्य करता येणार नाही म्हणून असा उपदेश गोपाळांना केला आणि शेवटच्या पद्यामध्ये सांगतात तुकोबराया तुका म्हणे धावे तुका म्हणे धावे मग अवघे तो धावणारा आहे अजून उपदेश केलेला बाबा मग भगवान गोपाळ कृष्ण भगवान गोपाळ कृष्ण सांगितलं बाबा धावतो तो चावतो नको चावून धावतो तर धावतो पण त्याचा उद्धार होतो जो पळणारा असेल याच्या उपदेश असा आहे आपण या भगवान प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन करून झाले नाशिक रंग मंदिर असतो महाराज धावपळ आहे पण जो धाव्या तोच या जगामध्ये टिकणार संसारामध्ये टिकणारा उपदेश दिलेला आहे कोणी केलेला आहे राजा विश्वाचा चालक मला भगवान परमात्मा आहे विष्णू आहे त्याच्यासोबत कोण असते लक्ष्मी असते प्रभू रामचंद्र कोण होता विष्णूचा अवतार होता लक्ष्मीच्या स्वरूपात कोण आली होती सीतामाई आली होती पण सीतामाई कोणाला मिळाली महाराज आईला गेलेला सीतामाई प्राप्त झाली नाही तो कोणाला मिळाली तो कष्ट करणार आहे तो धावणार आहे त्याला सीतामाई प्राप्त होते मग गेले हरिपंगा काही का आपल्याला जमणार नाही तो कुबरा तेच गोपाळांना भगवान गोपाळ कृष्ण सांगतात उद्या जगामध्ये संसारामध्ये जगायचं असेल तुला कर्म तर करावं लागणार आहे आणि धावपळ सुद्धा करावं लागणार आहे तुका म्हणे धावे मग नव्हे मग तुझ्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल असा सुंदर असा भावार्थ दोन्ही अर्थाने आपण चरित्र पाहिलं अपंगाकडे वळण्यागत तुला परिहार देणं उचित असा की सालापादाप्रमाणे गेली 75 वर्ष सद्गुरू स्वामी म्हणतात की बाबा यांच्या कृपा आशीर्वादानं पालूबाबा असतील गुरुवरी हरिभक्त परम पालूबाबा असतील गुरुवरी आमचे वासरे बाबा असतील गुरुवरी हरिभक्त पंढरनाथ बाबा असतील यांच्या अतोनात परिश्रमातून परिश्रम त्यांनी अगोदर केलं म्हणून हे आपण 75 वर्ष पाहिजे पण तरी मात्र ते गेले तरी पण जो उत्साह यज्ञाकरता उत्साह तरुणांच्या बाबतीत असं वाटतं की अजून पुढे 25 वर्ष चालले म्हणजे शतक आपलं गाठेल कारण तरुणांचा उत्साह तेवढा आहे सगळ्यांचा गावातील सगळे जे असतील सगळ्यांचा उत्साह आहे 100पर्यंत करतील कारण ह्या लोकांमध्ये जर असाच विचार केला तर सत्य काय होतील का देव होईल याची गॅरंटी नाही पण तसं वातावरण ह्या गावात काय दिसत नाही उत्साह तो आहे 100 मी नक्की घातले शतक पूर्ण होणारच आहे आपलं कारण वातावरण तसं गोड आहे अशा या अनेक संतांच्या आशीर्वादानं चाललेला आलेला हा नामजप यज्ञ तसेच अनेक साधू संत यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या खऱ्या अर्थानं गेली 75 वर्ष माझं तितकं आयुष्यही नाही किती आयुष्य आहे हेही सांगता येत नाही पण 75 वर्ष आता हे 76 वर्ष आहे इतकं तुम्ही नाम जपलेलं आहे इतकं देवाचं चिंतन देवाचे आचार विचार ऐकलेले आहे तुम्ही महान आहात तुम्हा मायबापाचं दर्शन होतं या कीर्तनाकरता आज लाभलेले आज नाही म्हणजे नेहमी लाभतात हरिभक्त परायण सद्गुरू गुरुवर्य पांडुरंग महाराज रुपये महाराज या ठिकाणी दर्शन करून या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित झाले माझा परमभाव समजतो की समोर गुरु आहे पाठीमागं शिष्य वक्ता करतो गुरुस्थानी आमचे हरिभक्त परायण बामणगुरुजी असतील बरीचशी आपली सगळे वडीलधारी गुरु समान असलेले सगळे माता भगिनी असतील गावातील तरुण मित्र मंडळ असेल सुंदर अशी साथ सांगत साऊंड सिस्टीम गोड आहे आणि अशा प्रफुल्लित अशा वातावरणामध्ये आपल्याला आज 76व्या वर्षाची यज्ञाची सांगता करायची आहे सगळ्यांचे शास्त्रकार सांगतात दंडक आहे प्रत्येक शास्त्रकार सांगतात की बाबा कीर्तनाचे काही नियम आहेत ते नियमाचं पालन करून त्याचं उल्लंघन करू नये त्याच्याकरता काय सांगितलं की जसं असेल तशा पद्धतीने करायचं समजा पहिल्या दिवशी असेल नाम प्रकरण असेल भक्ती प्रकरण असेल उपदेश प्रकरण असेल विनंती असेल विरह प्रकरण असेल मागणी प्रकरण असेल अशी अनेक प्रकरणं सांगितले पण त्याच्यामध्ये एक प्रकरण असंच आहे ते कोणतं आहे
काल्याचं प्रमाण भगवान गोपाळ कृष्णाने जे चरित्र केले ते चरित्र चरित्र देवचाराने केले देवे गोकुळी. या कीर्तनाचा दंड कसा आहे की भगवान गोपाळ कृष्णानं जे चरित्र केले त्याचं वर्णनच करावं, उच्चारणच करावं. आता उच्चारण कोणाचं करावं? भगवान गोपाळ कृष्ण. या ठिकाणी अनेक प्रत्येकाच्या मनामध्ये शंका उगवतो, भगवान गोपाळ कृष्ण तुमचा चोरटा, भगवान गोपाळ कृष्ण तुमचा चोरटा आहे, तो लबाड आहे, नको ते उपमा पण देऊ शकतो. किंवा मग एखाद्यानं सहजच म्हटलं बाबा भगवान गोपाळ कृष्ण 16 शस्त्र 108 बायका होत्या, मग मी 2-3 केल्या तर काय बिघडतं काय? पण या शास्त्रकार भागवतामध्ये असं वर्णन आलेलं आहे की जेवढ्या 16 शस्त्र 108 बायका होत्या प्रत्येकाला घर तुला दिली नाही, मोठी बिल्डिंग बांधून दिल्या. प्रत्येक वळीला जेवढ्या होते स्त्रियांना घरकुला दिली नाही, यादीत माझी यादी नाही, मोठले महाल बांधून प्रत्येक गवळणीला काय दिल्या? महाल बांधून दिली. इतकी ताकद ज्याची ताकद असेल त्यांनी कराव्या. आपला बी विरोध नाही त्या गोष्टीला, पण मात्र उच्चारण करावं, आचरण करू नये. आचरण प्रभू रामचंद्राचं करावं, एक पत्नी एक वचनी. आचरण करायचं असेल प्रभू रामचंद्राचं करावं, बंधुभावाचं प्रेम असेल ते करावं, वहिनीचं आणि देवाचं प्रेम कसं असावं ते प्रभू रामचंद्राकडनं शिकावं. उच्चारण करायचं ठरलं तर मग आपल्यामध्ये तेवढी जाणत नाही मला. त्यानं गोवर्धन परत उचलला किंवा 12 गाव आगणी गेला, कार्य मर्दन केलं, प्रत्येकाला कथा भाग माहीत आहे. हे आपल्याला शक्य होईल का? नाही. मग त्याच्या उच्चारामध्ये फक्त त्याचं उच्चारण करावे, आचरण कधी करू नाही, तर ते आपल्याला जमणार नाही. म्हणून सांगितलेलं आहे चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळे. आणि असंच हा आजचा अभंग करायचा आहे. चला बळूबाई घेऊ बैसुरती ठाई. हा पर्व काळ वास्तव पाहायला गेलो खूप आज चांगला मोठा पर्व काळ आहे. योग इतका मोठा आहे, तुमचं आमचं भाग्य आहे. या ठिकाणी एक हरिदिन येते मोक्षदा एकादशी आणि श्रीमद भगवत गीता जयंती. हा पर्व काळ आपण साधून या ठिकाणी 75 वर्ष 76 वर्षी आपण या ठिकाणी सांगता करत आहोत. इतकी वर्ष आपण त्या मातेचं भगवद्गीतेचं आपण जयंती साजरी करतो आणि मोक्षदा एकादशीचं व्रत करत असतो. महाराज मोक्षदा म्हणजे काय? मुक्ती. काय सांगितलेलं आहे? मुक्ती. सांगा 75 वर्षापर्यंत आपण देवाचं ईश्वराचं चिंतन केलं, आपण ते पात्रतेमध्ये नाही बसणार महाराज. का? कारण आपण ते कर्म केलेले आहे महाराज. कारण इतकी ताकद त्या अक्षामध्ये आहे, याच शास्त्रामध्ये आहे. एवढेच नाही, गीताशास्त्रामध्ये अशी ताकद आहे, एकनाथ महाराज वर्णन करत असतात. गीतया पुस्तक यत्र यत्र पादं नवदसे सर्व तीर्थानि सर्वाणि प्रयागानि भरतसे. संत एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, भगवद्गीतेचं वर्णन करत असतात. गीता यत्र यत्र पाठ प्रभूत असे. गीता शास्त्र असं आहे, गीता एक ग्रंथ असा आहे. आता या ठिकाणी एकनाथ महाराजांनी पुस्तक शब्द वापरलेला आहे, ग्रंथ शब्द वापरलेला. पुस्तक काय शब्द वापरला आहे? सर्वसामान्य पहिलीला जाणारा विद्यार्थी असेल किंवा इंग्लिश मीडियममध्ये जाणारा असेल त्याला पुस्तक म्हणतात. एकनाथ महाराजांनी या ठिकाणी पुस्तक शब्द उच्चारलेला आहे. काय? गीता या पुस्तक यत्र यत्र पाठ प्रभूत असे.
गीता पुस्तकच नुसतं पाठांतर म्हणजे वाचन जर केलं त्याची फलश्रुती मोठी आहे. दुसरी गोष्ट समजा श्रवण केलं त्याची सुद्धा फलश्रुती आहे. पण एखाद्याचा आक्षेप आला, म्हटलं महाराज एकनाथ महाराजांना अडवलं. काय विचारलं? अहो तू श्रीमद भगवद्गीता ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये आहे, आम्हाला वाचता येईना, आम्हाला वाचता येत नाही. मग आता आम्ही काय करावं? आमचं कल्याण कसं होईल हा एक प्रश्न एकनाथ महाराजांना पटला. म्हटलं बाबा तुला जर ते जमलं नाही ऐकायचं तर म्हटलं हो, पण त्याच्यामध्ये समजा एखाद्याला ऐकू येत नसेल, त्याने एकनाथ महाराज समजा आम्ही बहिरा आहे, मग माझं काय, माझं काय, मी बहिरा आहे माझं काय. एकनाथ महाराजांना प्रश्न विचारला होता त्याने. एकाला ऐकलं म्हटलं मला वाचता येत नाही, ठीक आहे ऐकायला सुद्धा मी म्हटलं हो, पण दुसऱ्याला तो म्हणा मला ऐकू येत नाही, मग माझं काय. ज्यावेळेस सांगितलं हो तेही जमलं नाही ना, तुला वाचता आलं नाही, श्रवण करता आलं नाही, पण मात्र ते पुस्तक तुझ्या घरामध्ये, तुझ्या घरात नुसतं पुस्तक राहिलं, तुझ्या भारतातले नाही जगातले सगळे तीर्थ तुझ्या घरी वास्तव्य करतील असं एकनाथ महाराज म्हणतात. पुन्हा एकनाथ महाराजांना प्रश्न विचार, एकनाथ महाराज अहो काय तुम्ही कीर्तन करा येतं, काही लोक येणे म्हणजे पुस्तकाने मला सामर्थ्य आहे का? एकनाथ म्हटलं बाबा माझ्या परत तुम्ही काय बोलत नाही. कोणी सांगितलं? एका जनार्दने गीतार्थी श्रवण पठानं सर्वांची मुक्ती ऐसे पार्वती प्रति शंभू सांगे. भगवान शंकरानं पार्वती मातेला केलेला उपदेश तो तुम्हाला मी सांगतो. इतकी माहिती ह्या गीताशास्त्राची आहे. ती कार्य आपण गेली 75 वर्ष करतो सर, या 60 वर्ष आपण सांगता करतो. इतकी ताकद आहे. तुमचं भाग्य आहे महाराज. एवढं ना तुम्हाला माय बाबा माझं भाग्य उधळले भाग्य आता अवघी चिंता. इतकी ताकद कशामध्ये मला माहिती आहे त्या शास्त्रामध्ये. हे तुम्ही काम करतो मिरवणुका करता, काय सुंदर असं प्रकृती वातावरण आहे. आणि अशा मग ही गीता शिकवते काय? गीताचा अर्थ असा आहे भगवत, भ आणि आता उचलतो गुरुजी आहे त्यांना माहिती भ ग वत. भ म्हणजे भूमी, अ म्हणजे अग्नी, ग म्हणजे गगन म्हणजे आकाश, व म्हणजे वायू आणि तोय म्हणजे पाणी. जी पंचमहाभूत आहे, पंचमहाभूतापासून आपल्याला दिसला बनलेलं आहे की नाही. मग पंचमहाभूत आक्रमण्याची ताकद संतांच्या संगती मनोमार्गगती आकळावर श्रीपती आकळवण्याची जी वृत्ती आहे की कशामध्ये 5 तत्व जे सांगितलेले आहे. ही आकळण्याची ताकद कोणाकडे आहे? भगवान गोपाळ कृष्ण अर्जुन सांगतात म्या बोल विद्या तू बोले म्या चाल विद्या, प्रत्येकाचे प्रमाणात पाठ आहे, ओळख पाठ आहे. ही सगळी माझी सत्ता आहे, सगळं माझं आहे. पण मग ह्या देहावरती महाभूत आहे. पंचमहाभूतापासून बनलेला नर देहाचं काय? म्हणजे पंचमहाभूतापासून देह बनलेला आहे. याचा उद्धार जर करायचा असेल, नर देहाचा उद्धार जर करायचा असेल तर आपल्याला उत्तम साधा म्हणजे श्रीमद भगवद्गीता आणि गेली अनेक वर्ष या ठिकाणी करतो. पहा या लोकांमध्ये तुम्ही आम्ही सगळं वावरत असताना सगळी धावपळ आहे. पण आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चाले नाही. देवाची इच्छा असेल हो तर तुमचे नक्की शतक काढल्याशिवाय राहणार नाही. झालं अशा धावपळीच्या युगामध्ये जर आपण विचार केला, मला पण एका ठिकाणी असं एक मागं ठरवलं होतं एकादशीच्या निमित्ताने. एकादशीचं व्रत तुम्ही मनाचं ठरवलं, देवाचा आवडणारा भक्त असेल, देवाचा आवडणारा भक्त असेल, देवालाही प्रिय वाटत असेल, भक्तालाही देव प्रिय वाटत असेल, असा भक्त कदाचित जर असला. पण जर समजा आपल्याकडून नकळत काही जर चुका झाली असतील, एखादा व्रत एकादशीचं मोक्षाचा एकादशीचं व्रत कदाचित आपलं चुकलं असेल तर देवाला तिची आठवण आहे. माझा भक्त हा चुकला, त्याला ध्यान नाही, त्याची आठवण सुद्धा देव करून देतो. महाराज काय जातो एक ठिकाणी असं माझ्यासारखा एक मुलगा होता. मुलगा असताना त्याने म्हटलं चला माझ्या ह्या व्यवहारामध्ये काम करायचं नाही, तुकोबऱ्यात सांगतात नाही बाबा, या संसारामध्ये जर कलियुगामध्ये जगायचं असं धावावं लागणार आहे, कष्ट करावं लागणार आहे, पळावं लागणार आहे. म्हटलं नाही बाबा मला काय जमणार नाही, मी फक्त आपलं जे काम आहे ते करणार आहे. म्हटलं काय मला काम करायला खूप आळस येतो, मी काय काम करणार नाही.
पुन्हा त्याला सांगतात नाही बाबा धावपळीची जीवन आहे तुला जगावं लागणार आहे. पण त्यांनी ठरवलं चला आपण ईश्वरी काम करावं. मग ईश्वरी कामाकरता एका ठिकाणी गेला, एका आश्रमामध्ये गेला. आश्रमामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी अशी परिस्थिती झाली. म्हटलं हे करा, मला काही तुमची सेवा करता येईल तेवढं करीन, पण मला काम काही लावायचं नाही, इतर काम काही लावायचं नाही. म्हटलं बाबा चालेल, फक्त पूजा आरती वगैरे करायची बस एवढंच काम करत माझ्यासाठी पुष्कळ झालं. म्हटलं चालेल. आणि योगायोगाने काय झालं की त्या ठिकाणी जशी कालची एकादशी होती, मोक्षदा एकादशी आले. आणि एकादशी आल्यानंतर बरेच दिवस त्या ठिकाणी आनंदाने त्याला खादर पेलं होतं. एकादशी आली. महाराजांनी म्हटलं महाराजांना तो साधक म्हणायला लागला. साधक महाराजांना म्हणा हो आज जेवणाचं काय? महाराज बोलले आज एकादशी आहे, माझा उपवास आहे. उपवासाचा आपला तर छत्तीचा आकडा आहे, आपल्याला तो उपवास निघत नाही. आता मला काय करायचं आहे उपवास. पण ज्या ठिकाणी ज्याच्या दरबारामध्ये आपण आलेलो आहे हनुमंतराच्या दरबारामध्ये जो देवाला त्याचं कल्याण झाल्याशिवाय होत नाही. तसं ऋषी मुनींच्या आश्रमामध्ये जो देव गेला त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. योगायोगाला काय झालं मला ऐका. त्याला सांगितलं एक आहे बाबा माझा उपवास आहे, तुला नाही उपवास करायचा ना, मग तुझ्या पुरतं तूच बनवून खाय. आजच्या पुरतं तुझा स्वयंपाक तुझी किती बनवायची खायची. म्हटलं चालेल. त्यावेळेस तुम्ही त्याच दिवशी एकादशी दिवशी थोडासा भाग शिजवला एकट्या करतात. पण तेवढ्यामध्ये एक माणूस त्या ठिकाणी पुन्हा हो महाराज अहो लई दिवसापासून भूक लागली आहे, मला काहीतरी खायला आहे का? म्हटलं आहे ना, पण माझ्या वाट्यातच आहे, माझ्या पुरतंच आहे खाणं. पण भूतदया विस्तारे तारे संसार सागरता. भूतदया म्हणजे त्यांनी जो बनवलेला जो आहार होता तो उचलला, त्याला देऊन टाकला. ती एकादशी त्याची घडली. एकादशी पुन्हा 15 दिवस 15 दिवसामध्ये एक एकादशी, पुन्हा 15 दिवसांनी एकादशी आली. आता हे व्रत याला करून घ्यायचं आहे. भगवंताला जर काळजी वाटली तर तू करून घेतो. दुसऱ्यांदा म्हटलं चला, त्याला ध्येय होतं काय कोणी येते आपल्या आश्रमावरती, आज आपण काय करूया, त्याला खायचं आहे पण 2 जणांचा स्वयंपाक करावा. मग तिने 2 जणांचा स्वयंपाक केला. पण त्या दिवशी मात्र जगाचा चालक आणि मालक दोन्ही नवरा बायको त्या ठिकाणी हो चला माझी पोरले भुकीला इथे काय ते खायला द्या म्हटलं. हो आता हे 2 जणांचा स्वयंपाक केला होता तो देऊन टाकला. हा 2 जणांचा स्वयंपाक देऊन टाकला. आणि मग मला म्हणायचं काय की देवाच्या तर मनामध्ये आलं गिरीश भाऊ, तू आता तुझा मॅसेज पाहिला, मला काय येता येणार पण देवाची इच्छा गावातील मित्रांची, माता भगिनी असतील, आई वडील असतील, मित्रपरिवार असतील, यांचे जे स्नेह आहे, यांचं जे प्रेम आहे, अधिक त्याच्यावरती भगवंताची जी कृपा आहे तुमच्यावरती, ही भगवंताची कृपा राहण्याकरता देवाला काळजी आहे. तुम्ही न सांगता तरी ह्या ठिकाणी त्याचा त्याग करून ह्या ठिकाणी उपस्थित राहिलात, बरोबर सत्य करता यत्न करता तुम्ही आला. मला काय म्हणायचं आहे त्या ठिकाणी त्याची कुवत नव्हती किंवा त्याची इच्छा नव्हती मी एकादशी व्रत करावं म्हणून. पण मग देवाला का वाटतं की माझ्या दरबारामध्ये आला, याच्याकडून हे कार्य चांगलं करावं, याच्याकडनं एकादशी व्रत करावं म्हणून पहिल्या दिवशी जगाचा मालक एकटा आला होता आणि त्याचं तो काय बनवलेला खाल्लं. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या एकादशीला कोण आलं होतं? विश्वाचा चालक भगवान पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माताच्या स्वरूपामध्ये आल्या आणि त्याही दिवशी तर तो हार खाऊन गेल्या. पण त्याचं ते व्रत करून घेतलं. पुढे असं म्हटलं एका मला एक आली नव्हू, नंतर पुढे सगळे मागं म्हटलं हनुमंतरायने म्हटलं तिने पाहिलं म्हटलं चला आपली सगळी गॅमेज घेऊन जाऊ. त्यावेळेस त्याने ठरवलं की बाबा एकादशी दिवशी आता काही बनवायचं एवढं तर मात्र देवाला करून आणलं. तिची इच्छा असेल ना तर घडल्याशिवाय राहणार नाही. महाराज तद्वत तुकोबराज सांगतात बाबा रे या विश्वामध्ये चालत असताना तुला मला कळायचंच आहे. व पळता पळता खूप त्रास होतो, ठेचा लागतात, त्याचा त्रास होतो, जीवाला ते भोगावं लागतात. असं कोण घाई घेतलं आपण काही गोष्टी केल्या, घाईने काय केलं की वासुदेवाने सुद्धा घाईनं आपल्या बहिणीचा विवाह केला. पण त्याचा परिणाम काय झाला महाराज? काय झालं हो लग्न झालं, नियोजन ठरलं, पत्रिका छापल्या, लग्नाचा काळवेळ जवळ आला आणि काळवेळ शुभमंगल सावधान असं सांगणार काय विषय असा झाला आणि काय आकाशवाणी झाली आकाशाची वाणी
राहिला देवाना हा कवल आजी जाऊ दे म्हणलं तुम्हाला काय करायचं ते करून घ्या कथा बा प्रत्येकाला न्यात आहे माहीतच आहे तुम्हाला जे करायचं असेल ते करून घ्या पण तुम्हाला जी शिक्षा द्यायची असेल ती द्या पण बहिणीला मारू नका असं सांगितल्यानंतर म्हटलं चला आपली बहीणभर राहणार आहे याच्यावरती शंकेला बंदिश शाळेमध्ये टाकलं बंदिश शाळेमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला कथाभाग आहे पण तरी सांगावासा वाटतो तर भगवान गोपाळ कृष्णाचे चरित्र भगवद्गीता अशी आहे जसं जसं तुम्ही जसं जसं वाचणार तसं तसं नाविन्य निर्माण होणार तुम्ही जशा जशा कथा ऐकणार तसा तसा तुम्हाला वेगवेगळा नवीन नवीन बोध झाल्याशिवाय राहणार नाही ही ताकद भगवान गोपाळ कृष्णाच्या चरित्रामध्ये आहे भगवान गोपाळ कृष्णाच्या आचार विचारामध्ये आहे श्रीमद भगवद्गीता ऐका तुम्ही वारंवार वाचा पण तुम्हाला काही ना काही प्रत्येक वेळेस तुम्हाला नाविन्य दिसल्याशिवाय राहणार नाही ही ताकद म्हणजे त्याच्यामध्ये जी अमृत आहे हे खूप मोठं अमृत आहे बाबा ते आपण आजमावायला पाहिजे त्याचा उपभोग घेण्याकरता आपल्याला सुद्धा काय करावं लागणार आहे कष्ट करावं लागणार आहे एक नाही दोन नाही महाराज त्या बंदीखान्यामध्ये वासुदेवानं ठेवलं एक नाही दोन नाही याची 6 मुलं गेली हो देखत 6 मुलं गेली 6 मुलांचा आक्रोश किंवा 6 मुलांचं दुःख हे खूप मोठं होतं दुःख प्रत्येक जीवाला आहे संसार दुःखमय आहे सुख नाही कोठे किंवा संसार दुःखामुळे असे अनेक प्रमाणात देता येतील महाराज आपल्याकडे वेळ कमी आहे कारण 9 वाजेपर्यंत आपला काळ झाला पाहिजे होता पण 9लाच आपली सुरुवात झाली पण तरी मात्र थोड्या वेळामध्ये जितके शक्य होईल तितका आपण प्रयत्न करू महाराज ऐका आणि त्यावेळेस मात्र एक नाही दुःख प्रत्येक जीवाला आहे पण सुखाची प्राप्ती करता सगळा धावपळ करत असतो जीव धावण करत असतो या सुखाकारणे देवाला सुद्धा सुखाची इच्छा झाली पण याला देवाला सुद्धा धावपळ करावं लागली कोणाच्या ठिकाणी वैकुंठ सोडून ह्या ठिकाणी यावं लागलं कशा करता एका सुखाकरता तुम्हा आम्हाला पळावं लागते कशा करता एका सुखा करता आणि त्यावेळेस दुःख प्रत्येक जीवाला आहे ते दुःख मात्र कोणी भोगलं होतं हो देवकी मातेने त्या ठिकाणी एक नाही दोन अशी 6 मुलं गेली 7वा योग मायाने त्या ठिकाणी वाढत होता आणि 8वा पुत्र म्हणजे श्रावण अष्टमीच्या दिवशी तो मध्यरात्रीचा समयकाळ होता आणि तो काळ कुठला होता अष्टमीचा अष्टमीचा दिवस आणि अष्टमीच्या दिवशी या जगाचा चालक मालक भगवान गोपाळ कृष्ण त्या बंदीशाळेमध्ये काय हे जन्माला आलेला कुंडली कृष्ण भगवान की वास्तव पाहता कौशल्या तर खूप अशी भीती होती की 8वा इथं मारणार आहे गेल्या 2 वर्षापासून आता तुम्ही पण बोर झाले माझं कीर्तन ऐकून बरोबर आता तुम्हाला नेमकी काय सांगावं हे मला मी प्रश्न घेऊन जातो त्यावेळेस मात्र कंसाची अवस्था खूप बिकट झाली होती अशी बिकट अवस्था की मला आता थरकाप झाला कृष्ण जन्मला आणि कंसा जळकाप सुटला पण या ठिकाणी तो विश्वाचा मालक चालक होता तो त्या ठिकाणी ज्या वेळेस मात्र अष्टमीच्या मध्यरात्री भगवान विश्वाचे चालक मालकानं त्या देवकी मातेच्या उद्या जन्म घेतला आणि ते काय रूप होतं हो किती तेज होतं इथे तेजोमय असं रूप पाहिल्यानंतर काय रूप इतकं सुंदर होतं सुंदर स्वरूप आज पाहिले इतकं सुंदर स्वरूप पाहिल्यानंतर ही लोक पण दिपून गेली आणि मग मात्र त्यांना त्या आकाशवाणीची आठवण झाली हो आणि आपला बाळ हा इतका लहान आहे पण असंच काही शास्त्रकार सांगतात की भगवान गोपाळ कृष्ण लहानच नव्हते जन्माला जेव्हा 8 वर्षाची होती महाराज यशोदाबाई देवकी मातेने सांगितलं अरे बाबा समजा तू मोठा जन्माला असतं माझी किंमत राहील का मला आई पण मला उपभोगता येईल का मग सांगितलं देवा बाळा तू पुन्हा काय हो पुन्हा लहान हो आणि असं सांगितल्यानंतर असा हा चमत्कार पाहिल्यानंतर यशोदा देवकी मातेची जी अवस्था झाली आणि सांगत होते काय सांगत होते हो काय सांगत होते की याला आता कुठेतरी लपवा हो असं सांगत होती मला त्यावेळेस पुन्हा एक आकाशवाणी झाली ती आकाशवाणी काय होती नंदाच्या
अहो श्रावण अष्टमीचा दिवस होता व जो जो पाऊस पडत होता यमुना माईला दोन्ही तीराला तुडुंबाशी भरून चालली होती, वाहत होती. यांनी विचार केला आता जर मागवलं तर जमणार नाही, पुढे पाहतो तर एवढा मोठा पूर आहे, डोक्यात पाहतो तर ह्या बाळाचा सुखरूप पोहोचवायचं आहे, आकाशवाणी झाली नंदराजाच्या घरी पोहोचवायचं आहे. म्हणून त्या उद्देशानं हळूहळू उतरला. पायापर्यंत पाणी होतं, गुडघ्यापर्यंत पाणी होतं, कमरेला पाणी आलं, तोपर्यंत चाललंय आपलं आपलं चालूच होतं. काय होतं म्हटलं जे होईल ते होईल, ह्या बाळाला सुखरूप पोचत देवाचं चरित्र चालू केलं. देवाचं नामस्मरण केल्यानंतर त्याचा फायदा काय होतो, देवा आता तू काय करे मागे पुढे उभा आहे, तेव्हा तुझं सांभाळणार आहे. गुडघ्यापर्यंत पाणी, कमरेपर्यंत, छातीपर्यंत पाणी आलं, मानेपर्यंत पाणी आलं, नवे नवे ओटापर्यंत आलं. आता नाकात गाणं. भगवान विश्वाच्या मालकानं पाहिलं का आता जमणार नाही, मग त्यानं हळूच आपला पाय काढला आणि ते यमुना माईला स्पर्श केला. तो काय चमत्कार झाला, ती यमुना माई दुमंगली आणि रस्ता दिला आणि सुखरूप मात्र त्याच वासुदेवानं भगवान विश्वचालक मालकाला नंदराजाच्या घरी पोहोचवलं. पण त्या ठिकाणचं वातावरण अगदी शांत होते. आकाश पांघरुणी जग शांत झोपली, आकाश पांघरुणी जग शांत झोपली. सगळी शांतता होती, एक याचा आवाज होता, रात्री इतकी कौतुकी सगळी शांतता होती. भगवान गोपालकृष्णाला त्या वासुदेवाना डोंगरीमध्ये आलं. नंदराजाच्या महालामध्ये गेल्यानंतर मग एक दरवाजा होता, त्या दरवाजामध्ये गेले. त्याही ठिकाणी मात्र त्याही यशोदा माईला दिवस गेले होते. पण त्या ठिकाणी माया उपजली, ती त्या ठिकाणी माया उपजली ती मात्र नंदराजाच्या घरी वासुदेवाला पोचवलं. ती माया उचलली, पुन्हा पुन्हा मार्ग धरला आणि कुठाली पुन्हा. आणि जसं पूर्वीचं ते वातावरण जसा केला तैसा होईल, जसं पूर्वीचं वातावरण होतं तसं सगळीकडे कुरपं लागली, हातापायाला वेळी आल्या, सगळं वातावरण. आणि त्या ठिकाणी रडण्याचा आवाज आला. म्हटलं महाराज पण इकडे नंदराजाच्या घरी म्हटलं तिच्या 12 वाजता रडण्याचा आवाज आला आणि रडण्याचा आवाज आला. पण त्याच ठिकाणी एका गवळण
पहा इथं एखादी सून जर बरोबर असली तर शेजार बाई झोपत नाही.